नमस्कार, मी ऋतिका तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. कशा आहात? मस्त आहात ना? मस्त राहा. तर पार्टी आजचा विषय आहे पार्टी. तर पार्टी बोलली तर तुमच्या मनात खूप सारे मजा मस्ती आली ना. सगळे जण पार्टीसाठी खूप एक्साइटेड असतात. कोणाचा बर्थडे असो किंवा कोणाची अॅनिव्हर्सरी, कोणी नवीन घर घेतं, गाडी घेतं किंवा कोणी परीक्षेत पास होतं, तर सगळेजण पार्टी मागतात आणि पार्टी देतात. व अशाच प्रकारे आज आम्ही एक आमची फॅमिलीची छोटी पार्टी केली आहे. पण आम्हाला यासाठी कुठलंही कारण लागत नाही. तर पार्टी ही आम्ही मनात आलं तर लगेच करून टाकतो. मग या पार्टीमध्ये आम्ही काय काय मजा केली, काय काय केलं, हे सगळं जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा. तर आजच्या पार्टीचा विषय हा खूप हार्ड होता, कारण आम्ही अस्सल चुलीवरचं गावरान पद्धतीने जेवण बनवणार होतं. त्यामध्ये आज आम्ही गावरान पद्धतीने मस्त असं चिकन, गावठी चिकन बनवलं होतं. त्यानंतर स्टार्टरला चिकन फ्राय बनवलं होतं. तर आज चुलीवरचं जेवण बनवायचं, तर चूल पेटवायची जबाबदारी ही रिद्वीच्या पप्पांची होती. त्यांनी पटकन आम्हाला चूल पेटवून दिली. तर या चुलीवरची चव कोणाकोणाला माहिती आहे आणि चुलीवरचं जेवण कोणाकोणाला आवडते, मला नक्की कमेंट करून सांगा. असं आंब्याच्या झाडाखाली छानपैकी आम्ही चूल पेटून जेवण करण्याची मजा ही वेगळीच होती. आज मस्त असं आम्ही गावठी कोंबडा आणला होता, त्यामुळे जेवण करण्याची तयारी सुरू केली. तर इकडे आता जेवण बोललं तर साफसफाई पाहिजे, त्यामुळे रिद्वीने जेवण करण्यासाठी चांगल्या प्रकारे आम्हाला साफसफाई करून दिली. त्यानंतर तिने तिच्या मोठ्या आईला लसूण सोलायला मदत केली. तर आज स्टार्टरमध्ये चिकन फ्राय होतं, ते मस्त आमच्या मोठ्या ताईंनी बनवलं होतं. छानपैकी आम्हाला चिकन फ्राय गरमागरम खायला दिलं होतं. असं चुलीवरचं साधं जरी आपण जेवण बनवलं तरी अतिशय त्याला छान अशी चव होती. मस्त असं टेस्टी गरमागरम स्टार्टर आमच्या ताईंनी आम्हाला गरम खायला दिलं होतं. खूप छान झालं होतं. त्यानंतर आता पार्टी बोलली तर आमची ही मुलांची काय दंगा काही कमी होत नाही. मस्त असे त्यांचा दंगा चालू होता. असं आपण पार्टी केली किंवा एकत्र आलो तर त्यांच्यामधील एकमेकांमधील हे प्रेम आपुलकी वाढत जातली असते. त्यामुळे आम्ही हे नेहमीच असं करत असतो की काहीतरी कारण नसताना एकत्र येतो आणि पार्टी छानपैकी करतो. तर आज आम्ही आमच्या ताईंच्या हातचं मस्त असं आळणी रस्सा खाल्ला, एकदमच टेस्टी झाला होता. खूप मनाला असं मस्त वाटलं. त्यानंतर आता चुलीवरचं जेवण बनायचं तर सगळं हे पारंपरिक पद्धतीने झालं असेल तरच किती भारी ना. त्यामुळे कांदा आणि असा खोबरा आम्ही छानपैकी चुलीत फ्राय करून घेतला, तर याची टेस्ट खूप भारी येते. त्यानंतर आता वाटणही आम्ही अतिशय पारंपरिक पद्धतीने मस्त असं हे दगडाच्या असं खलबत्त्यात वाटून घेतलं. इथे मिक्सरचा वापर केला नाही. कांदा खोबरा छानपैकी असं त्यात ठेचून घेतला. त्यानंतर लसूण, अद्रक, वेलची, जिरं, कोथिंबीर, एक तेजपत्ता आम्ही मस्त असं वाटून घेतलं आणि आपलं हे असं पारंपरिक पद्धतीने वाटण रेडी झालं होतं. आता एकीकडे चूल छानपैकी पेटली होती. मस्त त्याच्यावर टोप ठेवून त्यात थोडंसं तेल टाकून त्यात तेजपत्ता टाकला. कांदा छानपैकी असा त्यामध्ये फ्राय करून घेतला. तर अशा पद्धतीने जर आपण चुलीवरचं जेवण बनवलं तर अतिशय आपलं पोट भरून जातं आणि मनही खूप तृप्त होतं आणि असं वाटतं की हा यस आपण काहीतरी असं चांगलं जेवलंय. तर अशा पद्धतीने जुन्या पद्धती खूप भारी आहेत, कारण ते एक नॅचरली असतं. नॅचरली त्या जी आग असते त्याच्यात ते जेवण शिजत असतं, त्यामुळे त्याची टेस्ट त्या चुलीच्या धुरामध्ये ते वेगळीच चव येते आपल्या पदार्थाला. असं मस्त वाटण वगैरे फ्राय करून घेतलं, घरगुती मसाला टाकला, त्यानंतर थोडी हळद टाकून वाटण छानपैकी असं फ्राय केलं. मग हा गावठी कोंबडा त्यामध्ये ॲड केला, तोही छान परतून घेतला. तर अशा पद्धतीने मस्त कोंबडा फ्राय झाला. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून असं आमची भाजी ही शिजवायला ठेवली होती. काही वेळातच मस्त अशी चुलीवर मस्त असं आमचं गावठी कोंबड्याचं जेवण मस्त रेडी झालं होतं. तर चुलीच्या जेवणाची चव ही वेगळीच असते. तर आम्ही नेहमी अशी पार्टी करत असतो. आता मस्त असे आमचा गावठी कोंबडा रेडी झाला होता. छान आम्ही फॅमिलीने एकत्र बसून तो एन्जॉय केला. तर आमची ही पार्टी खूप भारी झाली होती. तर आमची पार्टी कशी झाली होती हे नक्की मला सांगा आणि तुम्ही तुमची पार्टी कशी करता नक्की मला कमेंट करा.